नमस्कार बाबा, आता निवडणूक आली माहिती आहे का? हो माहिती आहे. शरद पवार राष्ट्रवादी, अजित पवार राष्ट्रवादी दोन्ही एकत्र येणार आहे. काय शेवटी राजकारण आहे. काय राजकारणच आहे. तिकडे दिल्लीतलं राजकारण वेगळं, महाराष्ट्रातलं राजकारण वेगळं. पचनी पडेल का पण आपल्याला आता हे सगळं? नाही मतदान विचार करूनच येणार ना. पुढचं पुढे बघू. आपल्या मनात वाटत त्यालाच द्यायचं. आता हे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार म्हणतात, अजित पवारांची पण शरद पवारांची पण, आणि भाजपशी लढणार. स्वतःच्या फायद्यासाठी निवडणूक. कसला फायदा बघते भाऊ हे? टेंडर काढले की त्याचं कमिशन मिळतं. जनतेला गेलं खड्ड्यात, जनतेशी काय कर्तव्य नाही. सगळे चोर येते. आपलाच पैसा आपण कष्ट करायचे आणि त्यांच्या कशात घालायचे. ज्या पक्षातून आला त्या पक्षातच यायचं, त्याचा राजीनामा द्यायचा, त्या दुसऱ्या पक्षात जाऊन तिथून निवडून यायचं. तर आता दोन्ही राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार गट आणि शरद पवार गट हे दोन्ही एकत्र येऊन भाजपशी लढणार खरं आहेत. मात्र निकालानंतर जी अजित पवार राष्ट्रवादी शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत जाणार आहे, निकालानंतर ती भाजप सोबत येणार नाही याची शाश्वती देणार आहेत का? आणि हाच प्रश्न जो आहे तो पिंपरी चिंचवड मधले हे सगळे मतदार या ठिकाणी उपस्थित करतायत. अपेक्षा आहे जनतेचं यातून काहीतरी भलं व्हावं, का फक्त राजकारणाचंच भलं होणार? कॅमेरामॅन शैलेश जाधव सह नाजिमुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड.